नमस्कार मैत्रिणींनो, आज काय खासमध्ये आपण बनवत आहे रिच सँडविच. फुल प्रोटीन आहे मैत्रिणींनो. रिच सँडविच ऐकूनच भारी वाटते ना. त्यासाठी आपण सोयाबीन घेतलेले आहे. सोयाबीनला वाफवून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया. सोयाबीन, त्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकलेले आहे, चवीपुरतं मीठ, चवीपुरतं मिरेपूड आणि आता छान पनीर. याला छान मिक्स करून घेऊ आणि 1 चम्मच बेसन. आता याला छान गोळा बनवून घ्यायचा. याचा टिक्की झाली पाहिजे अशी दाबून दाबून याची टिक्की तयार करून घ्यायच्या. बघा आपल्या टिक्क्या तयार आहे आणि याला आता आपण तुपामध्ये छान परतवून घेऊ. तुम्ही तेल, तूप, बटर काही वापरू शकता. मी तूप वापरलेलं आहे. तुपामध्ये खूप भारी लागते मैत्रिणींनो तेलापेक्षा. 2 तास आपण मुगाच्या डाळीला भिजत घातलं होतं. आपण आता वाटून घेऊ. रवा घेतलेला अर्धा वाटी, लसण, अद्रक, मिरच्या, सांबार आणि चवीपुरतं मीठ घालून आपण याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. किसलेला गाजर, शिमला मिर्च, कांदे, चिली फ्लेक्स हे टाकून याचं छान मिश्रण तयार करून घ्यायचं. आपलं बॅटर तयार आहे. आता आपण तूप लावून सँडविच करून घेऊया. तुम्ही तेल, तूप काही लावू शकता. बघा, वाव. आणि आता याला छान दोन्ही साईडला परतून घ्यायचं. सँडविच तयार. वाव, हे आपलं रिच सँडविच तयार आहे. मुगाच्या डाळीपासून केलेलं आहे आपण. मूग, पनीर आणि सोयाबीन. तर बघा, वाव, खूप भारी लागत आहे मैत्रिणींनो. ही जी आपण तुपामध्ये फ्राय केलेली टिक्की आहे ती पण मस्त लागत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा.